श्रोते हो, नमस्कार. करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि इथं विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या आणि करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याबद्दलच अधिक माहिती आपल्याला देण्यासाठी MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणेचे अधिष्ठाता आणि सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल हत्ते आज आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर प्रफुल्ल हत्ते हे गेले 15 वर्षापासून करिअर मार्गदर्शक म्हणून सेमिनार आणि वेबिनार घेत आहेत. त्यांना 32 वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. आपल्याशी संवाद साधतायत करिअर मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल हत्ते. हत्ते सर, नमस्कार. स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात. नमस्कार, नमस्कार. सर, पहिला प्रश्न आपल्यासाठी, 12वी नंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, आपण काय सांगाल? नक्कीच. 12वी म्हटलं की सर्वच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर्वात चांगलं करिअर त्यांना निवडता यावं आणि 11वी-12वी करत असताना विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स यापैकी एक पर्यायाची निवड करतात आणि बऱ्याचदा असं आपण बघतो की BA, BCom किंवा BSc हे नॉर्मल आपण करिअरचे पर्याय आपल्या डोळ्यापुढे ठेवतो. हं, परंतु यापेक्षाही जास्त आज करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. जर आपण कला शाखेबद्दल बोललो, म्हणजे आर्ट्सबद्दल जर का बोललो, तर कला शाखेमध्ये जे ऑप्शन्स अवेलेबल आहे त्यामध्ये आहे जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता, त्याचबरोबर आहे लॉ म्हणजेच कायदा, त्यानंतर शिक्षण म्हणजे त्या शिक्षणामध्ये देखील बॅचलर ऑफ एज्युकेशन, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन असे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर डिझाईन हे अतिशय नव्याने वाढणारं एक करिअरचं क्षेत्र निर्माण झालं आहे. डिझाईनमध्ये देखील खूप सारे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत आणि सोशल सायन्समध्ये आहे, इकॉनॉमिक्समध्ये आहे, सायकॉलॉजीमध्ये असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आज आपण बघितलं तर भाषेचा अभ्यास करणारे बरेचसे विद्यार्थी आहेत. मग त्यामध्ये रिजनल लँग्वेजेस जसं आपण म्हणू की संस्कृत असेल, मराठी किंवा हिंदी हं. आणि त्याचबरोबर परदेशी भाषांचा देखील अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो आणि यामध्ये देखील बॅचलर्स आणि मास्टर्स असे अनेक पर्याय या कला शाखेमध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर जर का आपण बघितलं की वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स, तर BComच्या पलीकडे जाऊन देखील आपण बघितलं तर मॅनेजमेंटसारखे ऑप्शन्स अवेलेबल आहे. म्हणजे बॅचलर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, पुढे जाऊन मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचबरोबर कॉमर्स या स्पेसिफिक पर्यायाचा जर का आपण विचार केला तर त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि त्याचबरोबर MCom करून अजून एक स्पेशलाइज्ड कोर्सेससुद्धा करता येऊ शकतात. बँकिंग आणि फायनान्स हा अतिशय जोमाने वाढणारा करिअरचा पर्याय आज उपलब्ध झालेला आहे. हं. नॉन बँकिंग आणि बँकिंगमध्ये देखील आज वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन प्रोग्राम्स, डिप्लोमा प्रोग्राम्स, अगदी मास्टर्स आणि काही विद्यार्थी तर त्या डॉक्टरेट देखील आज करू लागलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर का आपण बघितलं की ज्या जोमाने आज भारतामध्ये वित्तीय क्षेत्र वाढतंय, तर वित्तीय क्षेत्रामधले एक्सपर्टची आपल्याला खूप जास्त गरज निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर शेअर ट्रेडिंग आज आपण बघतोय आणि इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स खूप सारे उपलब्ध आहेत. त्यामुळे हे सगळं बघता वाणिज्य शाखेला येणाऱ्या दिवसात अनेक पर्याय उपलब्ध नक्कीच आहेत. कला आणि वाणिज्य जर का आपण बघितलं, त्याचबरोबर येतं आहे की सायन्स. मग सायन्समध्ये खूप सारे विद्यार्थी 11वी-12वीचा पर्याय निवडतात आणि बऱ्याचदा ते विचार करतात की इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे 2 ऑप्शन्स आपल्याकडे असतील. परंतु इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या पलीकडे जाऊन म्हणजे प्रोफेशनल डिग्री प्रोग्रामच्या पलीकडे जर का आपण विचार केला, तर अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे जर आपण बघितलं की BSc, तर ही BSc हा अभ्यासक्रम नुसता BSc राहिलेला नाही आज. तर BScच्या बरोबर आहे स्पेशलायझेशन्स आणि BScच्या स्पेशलायझेशन्समध्ये जर का आपण बघितलं तर त्यामध्ये देखील खूप सारे म्हणजे कम्प्युटर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सायबर सिक्युरिटी असे वेगवेगळे पर्याय BScमध्ये देखील आहेत. हं. आणि जर का प्रोफेशनल डिग्रीचे अभ्यासक्रम आपण बघितलं तर त्यामध्ये औषध निर्माणशास्त्र, त्याचबरोबर इंजिनिअरिंग, मेडिकल हे सगळे पर्याय तर आपल्याकडे उपलब्ध आहेत. आर्किटेक्चर देखील एक चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. काही विद्यार्थी सायन्स करून ॲग्रिकल्चरमध्ये पण जातात. मग ॲग्रिकल्चरमध्ये देखील BSc आहे, हॉर्टिकल्चर आहे. अगदी डिग्री प्रोग्राम 4 वर्षाचा BTechचा देखील अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्ध आहे. पॅरामेडिकल कोर्सेस आहेत आज, ज्याला सर्वात जास्त मागणी आहे. हो, अगदी. म्हणजे जसं आपण मेडिकल म्हणतो, की मेडिकलला मागणी जास्त आहे. परंतु जेवढं मेडिकल क्षेत्र जोमाने वाढतंय, तसं तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे, की पॅरामेडिकलला देखील तेवढीच मागणी वाढते. हं. म्हणजे अगदी विद्यार्थी बघतात की फक्त मला मेडिकललाच ॲडमिशन मिळायला हवी, असा एक फोकस असतो. पण ती जर नाही मिळाली तर अनेक पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहेत.
अगदी, अगदी. म्हणजे मेडिकलमध्येच आज साधारण एक 4-5 पर्याय उपलब्ध आहेत. परंतु ते जर का शक्य झालं नाहीच, तर पॅरामेडिकलचं क्षेत्र देखील तेवढ्याच जोमाने वाढतंय. नक्कीच. करिअरचे विविध पर्याय 12वी नंतर विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य क्षेत्रामध्ये तसंच विज्ञान क्षेत्रामध्ये कोणकोणते आहेत याची माहिती सरांनी आत्ताच आपल्याला दिली. सर, आपण सुरुवातीला कला शाखेबद्दल माहिती देत होतात. तर कला शाखेमध्ये आर्ट्स झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं करिअर करता येईल, आपण काय सांगाल? आर्ट्सबद्दल जर का बोलायचं झालं तर जसं मी सांगितलं, की वेगवेगळे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेतच. त्यापैकी समजा एका पर्यायाची विद्यार्थ्यांनी निवड केली. अगदीच उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर कोणीतरी चित्रकला किंवा वास्तुशिल्प याच्यामध्ये कोणाचं तरी खूपच जास्त पॅशन किंवा इंटरेस्ट असेल, तर त्याने बॅचलर ऑफ आर्ट्स करता त्याने स्वतःची कला देखील जोपासावी. हं. किंवा त्याला वाटलं, की नाही मला शिल्पकला किंवा चित्रकला हीच माझी आवड आहे आणि मला फक्त बी-ए अशी डिग्री करायची नाही, तर त्यांच्याकरता बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स असं देखील एक करिअरचं ऑप्शन त्यांच्याकडे नक्कीच उपलब्ध आहे. बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स करताना मग तुम्हाला जी कला येते, मग ती कला असेल, ॲप्लाइड आर्ट्स ज्याला आपण म्हणू किंवा वास्तुशिल्प असेल, जे काही असेल त्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन्स करा, बॅचलर्स करा, सर्टिफिकेट प्रोग्राम्स पण करा आणि शक्य असेल तर मास्टर्स हा देखील एक पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे मास्टर्स इन फाईन आर्ट्स हे देखील विद्यार्थ्यांना करता येऊ शकतं. सर, समजा विद्यार्थ्यांना पदवी घ्यायची नसेल, डिग्री घ्यायची नसेल आणि म्हणजे डिप्लोमा करायचे असतील, तर त्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? हा अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे, कारण बऱ्याचदा आपण बघतो की 12वी झाली म्हणजे डिग्रीच करायची आणि मग नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं. परंतु काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला कुठेतरी एक सर्टिफिकेशन मिळावं किंवा डिप्लोमा मिळावा आणि लगेच कामाला सुरुवात करता यावी आणि पैसे मिळवण्याचा पर्याय देखील लगेच उपलब्ध व्हावा. हं. तर याकरता देखील आज अनेकशे डिप्लोमा प्रोग्राम्स उपलब्ध आहेत आणि प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेशन कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत. तर त्यामध्ये ITI करू शकतात किंवा डिप्लोमा करू शकतात. अगदी खाजगी विद्यापीठं आहेत, की जे खाजगी विद्यापीठं ते तुम्हाला डिप्लोमाचे जे पर्याय आहेत ते तुम्हाला 2 वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतात. म्हणजे तुम्ही ब्लेंडेड मोडमध्ये शिकू शकतात किंवा पूर्णपणे कॉलेज अटेंड करून तुम्ही सर्टिफिकेशन्स पण घेऊ शकतात. काही परदेशी विद्यापीठं देखील आहेत, की जे तुम्ही घरी बसल्या त्यांचे सर्टिफिकेशन प्रोग्राम्स हे करू शकतात. अगदीच शासकीय पर्याय देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुमच्या आवडीचे प्रमाणपत्र तुम्ही अगदी सहज घरी बसल्या-बसल्या ऑनलाईन पद्धतीने शिकू शकतात. तर श्रोते हो, हे होते करिअर मार्गदर्शक डॉक्टर प्रफुल्ल हत्ते. सर, आज आपण सर्व श्रोत्यांना करिअरच्या विविध पर्यायांची ही माहिती दिलीत. आपले मनःपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद.